तुमच्या कामाच्या कार्यपद्धतीबद्दल खूपसं बोललंही जातं खरं तर त्याबद्दल, पण एकंदरीतच आपल्याला जे दिसून येत आहे की आता जे सत्तेत आहेत सेंटरमध्ये ते जे आहे ते तुमचे मित्रपक्ष आहेत, पण ते हिंदुत्ववादी त्यांची विचारसरणी. तुम्ही मात्र शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा सातत्यानं मांडतात. मध्ये पुण्यामध्ये ज्या होर्डिंग्स लागल्या गेल्या त्या पण बऱ्यापैकी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन बोललं गेलं. हा विरोधाभास आहे असं तुम्हाला नाही वाटत? प्रत्येकाला आपापली विचारधारा पुढे जाण्याचा अधिकार आहे. तो संविधानाने दिलेला आहे, तो घटनेने दिलेला आहे. पण हे सगळं करताना त्यांनी त्याबद्दलचा विचार इंडिव्हिज्युअल केला पाहिजे. माझं स्वतःचं मत आहे की आपल्याला देशाला खऱ्या अर्थाने पुढे न्यायचं असेल तर जो कोणी भारतीय असेल, तो कुठल्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा, कुणी असू द्या, भाषेचा, तो भारतीय असेल तर त्याला कुठेही अडचण येऊन देता कामा नये. मात्र तो देशद्रोहाचं काम करत असेल, तो कुठल्याही समाजाचा असेल तर त्याला शासन झालं पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांनी नेहमीच सगळ्या जाती धर्माचा आदर केलेला आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली ती इतिहासात नोंद आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या समाजाचे त्यांच्या अष्टप्रधान मंडळ असेल, इतर जबाबदाऱ्या राज्यांना इतरांच्यावर द्याव्या लागतात ते असेल, किंवा अफजल खानाची त्यांची भेट असेल तेव्हा जुवा महाले त्यांच्या बरोबर होता ते असेल, किंवा त्यांचे दारुगोळा असेल, इतर काही गोष्टी असतील त्याच्याबद्दलची जबाबदारी कुठल्या कुठल्या लोकांच्यावर होती ते बघितलं तर महाराजांनी कधी जातीवाद केला नाही. त्याच्यामध्ये सगळ्यांना घेऊन महाराज गेले. आपला भारत देश पण इतका मोठा 140 कोटी, त्याच्यात जर या पद्धतीनं कुणी बोलायला लागलं तर तो अधिकार आहे. पण माझं म्हणणं की जर असं व्हायला लागलं तर कटुता वाढते, विकासाकडनं लक्ष दुसरीकडे जातं आणि बरेच जण विकासाच्या बद्दल बोलायच्या ऐवजी बाबा अशा पद्धतीनं बोलून मराठी अमराठीचा मुद्दा, हिंदू मुस्लिमचा मुद्दा, आणखीन इतर काही वेगळे इश्यू हे काढून स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न देखील काही जण करत असतात. ही फॅक्ट मी नाकारू शकत नाही.